नमस्कार, मी मंगेश गायकवाड, स्थानिक वडगाव आंबे येथील कापूस उत्पादक शेतकरी आहे। आमच्या या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी भाववाढीला या आशेने कापूस घरामध्ये भरून ठेवलेला आहे। परंतु गेला हंगाम संपत आलेला आहे। जवळपास कापूस घरात येऊन 3-4 महिने होऊन गेले, परंतु कापसाची भाववाढीची शक्यता जवळपास दुरापास्त दिसते। म्हणून शेतकऱ्यांना आता एकमेव आशा आहे की सीसीआयच्या मार्फत कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली पाहिजे। आपण जर पाहिलं तर पाचोरा तालुक्यामध्ये फक्त एकच केंद्र सुरू आहे की जिथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। जवळपास 15-20 दिवस तिथे शेतकऱ्यांचे नंबर लागत नाही। त्याच्यामुळे जो काही भाव फरक त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या खर्चातच तो संपूर्ण रक्कम निघून जाते आणि शेवटी मनस्ताप होतो। 15-15 दिवस तिथे नंबर लावावे लागतात आणि काही स्थानिक तिथे व्यापारी वगैरे त्याच्यामध्ये घोळ करतायत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घरामध्ये पडू नये म्हणून आमची सर्व या पंचकृषीचे जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक मागणी आहे शासनाकडे की त्यांनी आमचं हे जे वडगाव आंबे इथे पीसीके कॉटन जिनिंग आहे तिथे सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू करावी की जेणेकरून या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी सोयीचं होईल आणि वेळेचाही बचत होईल आणि शिवाय शेतकऱ्यांची जी काही व्यापारी वर्गाच्या माध्यमातून जी आर्थिक लूट सुरू आहे ती देखील थांबेल। म्हणून आमच्या आजूबाजूचा हा जो शिवार आहे ही जी पंचकृषी आहे, पिंपळगाव हरिशवर असेल, कुराड असेल, वरकिडी असेल, आंबेडगाव असेल, इकडे कळमसरा वगैरे हा भाग असेल, तर इकडे मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं आणि या कापसाचं उत्पादन होत असताना याच्यासाठी खरेदीसाठी सोय उपलब्ध नाही। म्हणून आमची या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे की आपण तातडीने इथे सीसीआयचं केंद्र सुरू करावं। आज या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडगावचे ग्रामस्थ शेतकरी आज या आंबेडगावच्या विविध परिसरातून सर्व शेतकऱ्यांची मागणी होत आहे की आपल्या पीसीके कॉटन या ठिकाणी केंद्र शासनाच्या मार्फत जो सीसीआय खरेदी चालू केलेली ती या ठिकाणी चालू करण्यात यावी। खरं तर याचं मूळ कारण असं आहे की या ठिकाणी शेंदोरने या ठिकाणी जो जिनिंग मध्ये पीसीके जिनिंग मध्ये कापूस खरेदी चालू आहे त्या ठिकाणी इकडच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो आपला जो भाव जे त्यांना अडचणीच्या सामोरे जावं लागतंय त्या गोष्टी खूप वाढल्या आहेत। त्यानंतर गजानन जिनिंग पाचोरा या ठिकाणी एक केंद्र सुरू आहे। या दोघे या ठिकाणी जो दुरावा डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला शेतकरी सामोरे जाऊ शकत नाही, त्यांना आर्थिक खर्चाला जास्त बसावी लागते। त्या अनुषंगाने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ठिकाणी अशी विनंती की आपल्या इथे पीसीके कॉटन या ठिकाणी या सीसीआयची खरेदी चालू करण्यात यावी।